आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। घराणेशाहीतल्या लोकांनी संविधानाचा अपमान केला। काश्मीरमध्ये आता संविधान लागू झालं। आज जिथे आंबेडकरांचा आत्मा असेल तिथून आपल्याला आशीर्वाद देत असेल। रामटेकच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा। बौद्ध दलित यांना योजनांचा फायदा होणार असल्याने काँग्रेसचा विरोध। संविधानाच्या नावानं देशाला मूर्ख बनवण्याचं काम करतायत। गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर संविधान दिसू लागलं। मोदींचा विरोधकांवर निशाणा। एक गरीब का बेटा जैसे ही देश का प्रधानमंत्री बन गया, इन्हें लोकतंत्र और संविधान खतरे में दिखाई देने लगा। ये इंडी गठबंधन वाले कभी गरीब को आगे बढ़ते हुए नहीं देख सकते। काँग्रेसच्या काळात 80 वेळा संविधान बदलण्यात आलं। इंदिरा गांधींच्या आणीबाणीने अनेक नियम पायदळीत उडवले। संविधान बदलता येत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले। भाजप नेते नितीन गडकरींचं वक्तव्य। संविधान को तोड़ने का पाप कांग्रेस पार्टी ने किया है। 80 बार कांग्रेस पार्टी ने संविधान को तोड़ा है। इमरजेंसी के समय, इंदिरा जी के समय ऐसे निर्णय हुए कि जिसमें पूरा हमारा लोकतंत्र समाप्त होने की कगार पर खड़ा था। शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। मतदारांची भाजपवरील नाराजी आणि आमच्या कामाच्या जोरावर विजयी होणार। शशिकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त। रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात। रवींद्र भैया पाटलांचं नाव चर्चेत असताना श्रीराम पवारांनी उमेदवारी घोषित केली। माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित। 13 एप्रिलला पक्षप्रवेशाची शक्यता। माढ्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला। आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढतोय। आम्ही मोदी आणि शहा यांच्याशी लढतोय। स्वार्थासाठी कधीही भाजपसोबत राहिलो नाही। राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा। ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष। ठाणे लोकसभेच्या जागेवरून देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एक प्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उभारी आणण्यासाठी फडणवीसांचं वक्तव्य आहे। संजय शिरसाटांचं भाजपच्या ठाण्याच्या जागेवरून विधान। त्यांनी जे काही विधान केलं ते पक्षाच्या कार्यकर्त्याला एक पुन्हा बूस्ट करण्यासाठी किंवा पुन्हा त्याला एक उभारी आणण्यासाठी केलेले विधान आहे। म्हणून त्यांचं पक्षाचं कार्यालय झालंय। आणखीन तिथं पक्ष जोमाने वाढव अशा आमच्याही त्यांना